गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या गणरायाच्या जयघोषामध्ये आज 10 दिवसाच्या उत्सवानंतर आज तो दिवस आलेला आहे। आज गणपती विसर्जन आहे। अनंत चतुर्थी निमित्त पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीला एक वैभवशाली आणि ऐतिहासिक असं महत्त्व आहे। आणि आता आपण आहोत अलका टॉकीज चौकामध्ये। आपण पाहू शकतो की गणरायांच्या आगमनासाठी जे आहे ते रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। मानाचे 5ही गणपतींची मिरवणूक विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता काहीच वेळामध्ये या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। तशी तयारी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सुरू होते मानाच्या 5ही गणपती नंतर दगडूशेठ हलवाई गणपती असतील किंवा पुण्यातले महत्त्वाचे मंडळ जे आहेत त्या गणपती मंडळांची जी आहे ती विसर्जन मिरवणूक या ठिकाणी होणार आहे। आता ही विसर्जन मिरवणूक कशा पद्धतीची असणार आहे ते आपण पाहूयात। तर मानाचा पहिला जो गणपती आहे कसबा गणपती, पुण्याचा ग्रामदैवत या कसबा गणपतीला म्हटलं जातं। तो पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो लोकमान्य टिळक पुतळा इथून 9:30 वाजता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। त्यानंतर बेलबाग चौकात तो 10:15 वाजता येईल। त्यानंतर कुंटे चौक, विजय टॉकीज असं करत टिळक चौकामध्ये जवळपास 2:45 वाजता मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो या चौकामध्ये येईल। इथून शेवटची सलामी दिल्यानंतर तो विसर्जन घाटाकडे त्याचं प्रस्थान होणार आहे। त्यानंतर मानाचा दुसरा तांबडे जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे 9:15 वाजता। म्हणजे मानाचा पहिला गणपती प्रस्थान झाल्यानंतर मानाचा दुसरा गणपती जो आहे तांबडे जोगेश्वरी त्याची विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात होईल। ती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात सुद्धा टिळक चौकात लोकमान्य टिळक पुतळ्यापासून होईल। त्यानंतर बेलबाग चौक, कुंटे चौक आणि विजय टॉकीज चौकातून पुन्हा एकदा या अलका टॉकीज चौकामध्ये तो विसर्जन मिरवणूक जे आहे ते इथे येईल। इथे वादन होईल, जे पथक आहे त्यांचं इथून सलामी दिली जाईल आणि त्यापुढे विसर्जन घाटाकडे जे आहे ते प्रस्थान होईल। त्यानंतर मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती जो आहे तो त्याच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल। मानाचे 2ही गणपती पुढे प्रस्थान झाल्यानंतर तिसरा जो आहे तो विसर्जन मिरवणुकीच्या लाईन मध्ये थांबणार आहेत। विसर्जन मिरवणूक 10 वाजता सुरुवात होईल गुरुजी तालीमची। त्यानंतर 11 वाजता गुरुजी तालीम गणपती जो आहे तो बेलबाग चौकामध्ये येईल। त्यानंतर पावणे 1 वाजता कुंटे चौकात येईल। पुढे विजय टॉकीजला 2:30 वाजेपर्यंत विजय टॉकीज चौकात येईल आणि 3:30 वाजता जो आहे तो या टिळक चौकामध्ये गणपती येईल। इथून सलामी दिल्यानंतर पुढे जाईल। त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपती सुद्धा जो आहे मानाचा तुळशीबाग गणपती हा 10:15 वाजता विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर पुढे ती विसर्जन मिरवणूक चालेल आणि संध्याकाळी 4 वाजता जे आहे या ठिकाणी मानाचा चौथा तुळशीबाग गणपती इथून सलामी शेवटचं निरोप देऊन पुढे विसर्जन घाटावरती त्याचं विसर्जन होणार आहे। त्यानंतर मानाचा 5वा केशरीवाडा गणपती जो आहे तो 10:15 वाजता जे आहे ते लोकमान्य पुतळा जो आहे तिथे लाईन मध्ये लागणार आहे। त्यानंतर मानाचे 4ही गणपती गेल्यानंतर मानाचा 5वा शेवटचा मानाचा गणपती जो आहे तो लाईन मध्ये लागेल। मानाचा 5वा गणपती जो आहे केसरीवाडा तो 4:30 वाजता या चौकामध्ये येईल। इथून पुढे विसर्जनासाठी जो आहे तो पुढे प्रस्थान होणार आहे आणि मानाचे 5ही गणपती झाल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती यंदा लवकर जो आहे तो विसर्जनाच्या साठी लागणार आहे। संध्याकाळी 4 वाजता जो आहे तो बेलबाग चौकातून दगडूशेठ गणपती हलवाईच्या विसर्जनाला जे आहे ते सुरुवात होणार आहे। त्यानंतर 4:55 गणपती चौकामध्ये दगडूशेठ हलवाई येईल आणि 7:30 वाजता जे आहे ते या टिळक चौकामध्ये येईल दगडूशेठ हलवाई। इथून पुढे जवळपास 8 वाजेपर्यंत आपण धरून पकडूया की दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन ते होईल। दरवर्षी गेले कित्येक वर्षांपासून दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन जे आहे ते उशिरा होतं आणि त्यामुळे बाकीच्या गणपतींना उशीर लागतो असे जे आहे ती बाकीच्या मंडळांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे यंदा दगडूशेठ हलवाईचे विसर्जन जे आहे ते लवकर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुण्यातले जे काही इतर महत्त्वाचे मंडळ आहेत जसं की मंडई असेल, भाऊसाहेब रंगारी असेल, या गणपतींचं विसर्जन सुद्धा अखिल मंडई संध्याकाळी 7 वाजता जे आहे ते विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि 11:15 ते 11:30 दरम्यान जे आहे ते या चौकामध्ये येईल आणि 11:30 आसपास विसर्जनाला जे आहे ते विसर्जन होईल टिळक अखिल मंडई गणपतीचं। त्यानंतर भाऊसाहेब रंगारी गणपती जो आहे तो 6:30 वाजता विसर्जन मिरवणुकीला त्याची सुरुवात होणार आहे आणि 11:15 आसपास जे आहे ते विसर्जन होणार आहे। अशा पद्धतीनं आज दिवसभर जे आहे ते पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीची जी आहे ती धामधूम पाहायला मिळणार आहोत। आपण सकाळच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीचे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्याच्यामुळे पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।